विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल म्हणतात महाराज, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो
बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल 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 बोला पुंडली सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबराय मनुष्य जन्मातील उत्तम जीवनाचं जे उत्तम जीवन आहे मनुष्य जन्मातलं त्याचं लक्षण महाराज या अभंगातून सांगतात. ते कशा प्रकारे सांगतात ते आपण यथाशक्ती यथामती आणि यथाअवकाश सेवेकरता या तिन्ही गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. प्रथमतः सेवेकरता अनुकूल शरीराची गरज आहे. शरीर एकदा प्रतिकूल झाल्यावर परमार्थ करता येत नाही असा प्रकार नाही, पण परमार्थाच्या आनंदाचा भोग घेता येत नाही. आणि आनंदाच्या भोगाकरता म्हणून अनुकूल शरीर असावं लागतं, शक्ती पाहिजे. दुसरी गोष्ट परमार्थाकरता मतीची गरज आहे. मती म्हणजे बुद्धी. कारण का परमार्थ हा येड्या गबाळ्याचं काम नाही. कुणीही उठावं, कमरा बांधाव्या आणि लोकाला सांगावं एवढा सोपा परमार्थ नाही. इथं काय पाहिजे? तुका म्हणे येथे पाहिजे. अरे इथं सेवेचंच गरज आहे. परमार्थाकरता सेवा पाहिजे. म्हणून याच्याकरता परमार्थ नो हे लेकराचा खेळ. परमार्थ हा लेकराचा खेळ नाही. इथं मतीच आहे, मती गरज आहे. कारण बुद्धी जी मती लागते ती मती व्यवहारात काही काम करत नाही. व्यवहारात काही बुद्धीची गरज लागत नाही. कारण व्यवहारामध्ये काय असतं, याची टोपी त्याला घातली त्याची टोपी याला घातली की त्याला शहाणा म्हणतात. त्याला काय म्हणतात जगात? शहाणा. वा काय कमवलं त्यानं, काय कमवलं त्यानं, याला शहाणा म्हणतात. पण ते बुद्धीचं वैभव नाही. बुद्धीचं जर वैभव पाहिजे असेल तर बुद्धीचे वैभव अन्य कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अन्य नाही तुझे एका केशवराजे सगळं. मतीची गरज आहे, शक्तीची गरज आहे. मती पाहिजे, शक्ती पाहिजे आणि अवकाश महत्त्वाचा आहे. अवकाश हा महत्त्वाचा आहे. परमार्थाकरता अवकाश फार महत्त्वाचा आहे. बरे झाले बरवे आलो या जन्मासी जोड जोडिली देहायशी महालाभाची ही उत्तम राशी. खरं आहे, पण दिला या काळे अवकाश. दिला या काळे अवकाश हा महत्त्वाचा आहे. अवकाश म्हणजे अजून आपल्याला आयुष्य ठेवलं. कारण जिथं मी नेहमी म्हणत असतो जगामध्ये सगळ्या वस्तूला गॅरंटी आहे. सगळ्या वस्तूला काही घ्या. एखादी चप्पल जरी घ्यायला गेलो दुकानामध्ये तर तो चांबार म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि घेऊन जा. आता चप्पलसाठी ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि ते म्हणतो हे गॅरंटी कार्ड घेऊन जा. मी म्हणलं गॅरंटी कार्ड कशा करता? या चप्पलला 6 महिन्यामध्ये काही होणार नाही किंवा वर्षामध्ये होणार नाही, याचं हे वॉरंटी कार्ड गॅरंटी कार्ड दिलं आहे म्हणलं. ठीक आहे, हे कशाचं गॅरंटी कार्ड दिलंस? चप्पलचं दिलं ना. हो. मग मला या चप्पलच्या एका गॅरंटी कार्डावर भागत नाही, अजून एक गॅरंटी कार्ड पाहिजे.
त्यामुळे एका जोडाकरता एकच. अरे हे चप्पलचं गॅरंटी झालं, तुझी गॅरंटी? चप्पल विकणाऱ्याची गॅरंटी पाहिजे ना. समजा चप्पलचं 6 महिन्यामध्ये काही होणार नाही, पण तुझंच काय झालं तर चप्पल कोणाकडे घ्या. असं असताना दिला या काळे अवकाश, असं असताना सुद्धा दिला. जिथं गॅरंटी नाही, केरचुनीला गॅरंटी नाही, पण मनुष्य जन्माला अजिबात गॅरंटी नाही. आज आयुष्य दिलं, हे महत्त्वाचं आहे. परमार्थाकरता या 3 गोष्टीची गरज आहे. आयुष्य पाहिजे, मती पाहिजे आणि शक्ती पाहिजे. या 3 गोष्टी असले ना मग परमार्थ होत असतो. विठ्ठल थोडा परिहार आज या निमित्तानं आज इथे सेवा घडते आहे. खरं तर पाहिलं तर माझ्या जवळजवळ मी 60 वर्ष झाली कीर्तनं करतो. पण 60 वर्षाच्या काळामध्ये पहिलाच मला असा प्रसंग आहे की वाढदिवसाचं कीर्तन करायचं आहे. वाढदिवसाचं कीर्तन करायचं आहे. असं कीर्तन कधी केलं नाही, पण करायचं आहे का? देशमुखाचा वशील आहे. घरामध्ये देशमुखाचा डायरेक्ट संबंध आहे. आणि घरात सांगितलं काही करा दादा, तुम्ही जा तिथं कीर्तन करा. पण म्हणलं अगं वाढदिवसाचं आहे ते. म्हणजे काय झालं, म्हणजे वाढदिवस याचा अर्थ काय? आता ते 1 वर्षाचा वाढदिवस आहे, आनंदानं साजरा करायला काय हरकत नाही, करावा वाढदिवस करावा. पण कोणाचा करावा? बाळाचा करावा हे बरं आहे. पण अलीकडं वाढदिवस कोणाचाही करतात तो. कोणाचाही वाढदिवस करायचा आणि किती वर्षाचा वाढदिवस करायचा आहे की नाही? 50वा वाढदिवस, काही लोकांचा असा आहे 50वा वाढदिवस. बरं द्या, का करा, काय हरकत नाही. आणि मग त्याला आशीर्वाद द्यायचा. काय द्यायचा? तर तुम्ही 100 वर्ष काही राहायला काही हरकत नाही. पण अलीकडे बोर्ड असे असतात, तुम जिओ. हे मला बोर्ड वाचलं गंमतच वाटते. ज्यानं हे लिहिलं त्याला तर आहे का तेवढं आयुष्य? त्याला तर आहे का? ती म्हणतो 1000 साल. अरे तुला 100ची गॅरंटी नाही, तू 1000 साल म्हणतो. तुला तिथं कलियुगामध्ये तेवढंच आहे. शतगणिले, शतवर्षाची गणना, एवढंच घ्या, पुढचं नको सगळं. ते शतवर्षाची गणना, 100 वर्षाचा आहे वाढदिवस करायचा. बरं करा. पण आपल्या हिंदू संस्कृतीमधून वाढदिवस आला तो पूर्वी करायचे, लहानपणी आमच्या आई वगैरे करायच्या. पण त्यांनी काय करायचं, त्याला पाटावर बसवायचं, रांगोळ्या काढायच्या, त्याला आरती करायची, हार घालायचा, पेढा चारायचा, किंवा एखादं फूल हातात द्यायचं. वाढदिवसाला तेवढं द्यावं, गुलाब फूल द्यावं, कमळ फूल द्यावं, संपलं. पण अलीकडं वाढदिवस करण्याची परंपराच वेगळी आहे. पण आकाश महाराजांनी याच्यात मला बदल केला का काय कळेना. अलीकडे परंपरा अशी आहे की त्या वाढदिवसात त्याच्या हातात गुलाबाचं फूल द्यावं, कमळाचं फूल द्यावं, त्याला हार एखादा घालावा, त्याला अक्षवण करावं, हे बरोबर आहे. पण अलीकडं ते आणलं देतं, त्याच्या हातात दिला जातो ते चाकू. काय? चाकू. आणि पुन्हा म्हणायचं काप काप. आता काय चाकू कापायचं, चाकूनं कापायचं. हे जर वाढदिवसात द्यायचं चाकू काय? बरं जाऊ द्या, द्यायला काय हरकत नाही. पुन्हा काय लावतात ते मेणबत्ती लावतात. अशा मेणबत्ती लावतात, चांगलं आहे. प्रकाश आहे. प्रकाश म्हणजे ज्ञानाचं ज्योत आहे. ज्ञानाची ज्योत आहे ना, ती ज्ञान आहे आणि ज्ञानाची ज्योत आहे. चांगलं आहे, अगदी आनंद वाटतो, लावा. पण लावल्यानंतर गंमत वेगळीच करतात. पुन्हा त्याला म्हणजे फुक फुक. मी म्हणलं कशामुळे? हे चांगला लागलेला दिवा आहे, प्रकाश आहे, ज्ञान आहे, आणि त्याला फुक. बरं मी म्हणतो आपल्या घरामध्ये मुलगा असावा, कशाला? वंशाला लावायला. लावलेला इजवीला, लावलेला इजवीला. काय राहिलं? लावलेलं नाही. ही प्रथा परंपरा आपली
नाही. ही परंपरा दिवा विझवायची किंवा चाकू हातात द्यायची ही आपली परंपरा नाही, ही संस्कृती नाही. हो, पण अलीकडं केलं जातं, त्याचा काय अर्थ नाही. पण वाढदिवसाकरता कीर्तन हे जे आकाश महाराजांनी विचार केला, खरोखर मला मग काय हरकत नाही म्हणलं, येतो कीर्तनाला येतो. एखादी रूढी जर बदलत असेल तर करायला काय हरकत आहे. बरं आता कसं आहे, 1 वर्षाच्या मुलाला ह्या 80 वर्षाचा म्हातारा आणून ठेवला, हरकत नाही. आशीर्वाद द्यायला काय हरकत नाही, आशीर्वाद द्यावा. पण परिहार थोडा असा झाला की ते वास्तविक आता आलो खरं, पण बरं का गणेश महाराज बैल म्हातारा झाला आहे, गोटा नवीन आहे. सगळी पोरं जर मला अगोदर वाटलं, मी फोन केला, आकाश कीर्तन आहे पण हा तिकडं हे आहे प्रस्थान आहे, सगळी जर प्रस्थानाला गेल्यावर मी काय करणार इथं म्हणलं, इथं काय असं. तुम्ही काही चिंता करू नका. पण बघितल्यावर एवढा आनंद वाटायला, आता आपण ही सगळी तरुण मंडळी आहेत, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तुमचं वाजवणं बोलणं बघितल्यावर आता फक्त एवढंच आहे, म्हाताऱ्याला सांभाळून न्या तासभर. विठ्ठल विठ्ठल कारण हे कीर्तन मला वाटतं जयवंत बाप्पाकडेच आलं असतं, ते गेला प्रस्थानला. मग नियम असा आहे बरं का, जातीवंत शेतकरी असतो का नाही, तो शेतकरी एखादा बैल त्याच्याकडे असतो आणि ते बैल चांगल्या कामात असतो, पुष्कळ काम त्यानं केलेलं असतं. पण म्हातारा झाल्यावर शेतकरी तो बैल विकत नाही, विकत नाही त्याला. बरं नाका विकना, घरात बांधून ठेवावा, घरातही बांधून ठेवीत नाही. चांगला कामाचा बैल असतो बरं का तो, पण थकलेला असतो. शेतकरी काय करतो, त्याला घरातही बांधून ठेवीत नाही आणि विकीन बी टाकीत नाही. मग उगच ठेवायचे, दोरी बांधायची, त्याला न्यायचं शेतात, एखाद्या बांधावर बांधायचं आणि म्हातारा बैल तिथं उगत ठेवायचा असतो. कशा करता, त्याचं कारण आहे, एखादी नवीन असलेलं खोंड म्हणजे कळलं ना, गोरं, तुमच्याकडे गोरं म्हणतात, एखादं गोरं जर शिवळातनं बाजूला निघालं, पळून गेल्यावर मग काय करायचं, ते राहिलेलं मुरडान कुणी आणायचं. मग ते बांधावर बांधलेलं असतं ना ते म्हातारं, त्याला वडून आणायचं आणि तेवढं राहिलेलं बुरडण का खोंड गेलं पळून, ते गोरं गेलं पळून. मग आता म्हाताऱ्यावर भागवायचं. असं काम आकाश महाराजाचं झालेलं आहे. विठ्ठल जाऊ द्या, हा भाग सगळा विषय आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून उत्तम पुरुषाचं लक्षण सांगतात, उत्तम जीवन जे आहे ना त्याचं लक्षण सांगतात. जीवनामध्ये 3 प्रकार असं पडून येतात. काही उत्तम जीवन आहे, काही मध्यम जीवन आहे आणि काही अधम जीवन आहे. उत्तम जीवन आहे, मध्यम जीवन आहे आणि अधम जीवन आहे. पूर्ण पारमार्थिक जीवन आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, गोरोबा काका हे जे आहे ना, यांचं हे उत्तम जीवन आहे. पूर्ण परमार्थामध्ये उत्तम जीवन आहे. काही वारकरी तुम्ही आम्ही जे आहेत ना, आपण मध्यम जीवनातले आहेत. मध्यम पुरुषार्थ आपला, ते उत्तम पुरुषार्थ आपला मध्यम. कारण इकडं प्रपंचही बघायचा, इकडं परमार्थही करायचा, संसारही करायचा आणि परमार्थ दोन्ही आहे मध्यम जीवन. पण काही परिपूर्ण प्रपंचात राहून विषय भोगामध्ये जे राहिले त्यांचं अधम जीवन. विठ्ठल जीवनामध्ये आपल्याला उत्तम जीवन आपल्याला भोगता आलं पाहिजे. आपलं जीवन जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी म्हणत असतो, जन्म आणि मृत्यू याला काही किंमत नाही.
जन्माला किंमत नाही किंवा जाण्यालाही किंमत नाही. कुठं जन्माला, कोण्या घराण्यात जन्माला, कोण्या कुळात जन्माला याच्यापेक्षाही किंवा कसा गेला याच्यापेक्षाही कसा जगला हा महत्त्वाचा आहे. हे जीवन जे आहे ना हे महत्त्वाचं आहे. जीवन जगणं हे आपल्या हातात आहे. मी नेहमी सांगतो, जन्मणं, जगणं आणि मरणं ह्या 3 गोष्टीमध्ये जगणं आपल्या हातात आहे. आणि हे जीवन जे आहे ना ते सार्थकी व्हायला पाहिजे. उत्तमत्व जीवन आपण जगलं पाहिजे. पण उत्तमत्व जीवन जगण्याकरिता प्रत्येकाला जन्म हा देवाने दिलेलाच आहे. प्रत्येक जन्मले तुकोबराय बी जन्मलेले आहेत, आलेले आहेत. ज्ञानोबराय जन्माला आले, सगळे संत जन्माला आले खरं. पण त्या जन्माला येण्यामध्ये महाराज इथं काय करतात, त्यांच्या आई बापाला शुद्धत्व द्यायला लागतं. कारण चांगला सुपुत्र आपल्या पोटी व्हावा ही जर आपली कल्पना असेल. काही लोक, आता आम्ही महाराज फिरल्यावर लोक म्हणतात, काय दादा काय झालं, पोरगा फार बिघडला, पोरगा बिघडला, काहीतरी आशीर्वाद करा. म्हणतो पोरगा बिघडला, पण तू कुठं नीट होता, तू नीट नव्हता म्हणून पोरगा बिघडला. याचं एवढंच उत्तर आहे. आता माझ्या आशीर्वादानं काय व्हायचं आहे, आता त्याला काय व्हायचं आहे. नाही म्हणले पोरगा बिघडला. पोरगा बिघडला याचा अर्थ तू बिघडला. कारण का, उत्तम जर संतती व्हावी, उत्तम प्रकारचं मुलं व्हावी, तर याच्याकरता काय पाहिजे, तर आई बापाची शुद्धता पाहिजे. आई वडिलांची शुद्धता पाहिजे. ती शुद्धता असल्याशिवाय चांगली सुपुत्र पोटी जन्मू शकत नाही. जसं एखादी शेती आहे, त्या शेतीला मेहनत करावी लागते, चांगली सुपीक जमावावं लागते, मग तिला वापसा यावा लागतो. आणि पूर्वी काळामध्ये काय करायचे, तर ती बी कणगीमध्ये झाकून ठेवलेलं असायचं. शेतात पेरायचं बी एखाद्या कणगीमध्ये, गाडग्यामध्ये असं झाकून ठेवलेलं असायचं. आणि चांगलं निवडून काढलेलं बी असायचं. आणि ते बीज पेरल्यामुळं तिथं काही होत नाही. आता तुम्ही जे आणता सगळं सरकारी बी, मग त्याच्यात काय काही बिघडलेलं असतं. काय करावं हे कळलं पाहिजे. एका व्यक्तीनं काय केलं, 2 मित्र दोघंजण शेती करणारी, आणि यांनी काय केलं, दोघांनी जाऊन बाजारामध्ये पेरण्याकरता शेंगदाणे आणले. दोघांनी आणले, एका दुकानातून एका टाईपचे सगळे शेंगदाणे आणले. आणल्यावर घरी जाऊन पेरले. त्यानेही पेरले, यानेही पेरले. पण पुढे एकाची पीक इतकं चांगलं आलं, इतकं चांगलं आलं की शेंगा इतक्या चांगल्या आल्या, वेली हिरवे गार व्हायला लागले. आणि ह्याच्यात काहीच उगवलंच नाही, बी उगवलंच नाही दुसऱ्याचं. त्याने म्हणलं, अरे तुझं बी उगवलं, आम्हाला दिलं, मला खोटं दिलं नाही. अरे तुला काय, तू कसं पेरलं. ते म्हणला, अरे तो साधं पेरलं असेल, मी भाजून पेरलंय. म्हणलं, मी कसं पेरलंय, भाजून पेरलंय. आता भाजून पेरल्यावर उगवत असतं रे येड्या. हां, बी तीच आहे, पण तो भाजून पेरलं त्यामुळं काहीच वापरलं नाही. तर याच्याकरता बी म्हणजे काय आहे, वडील आहे, आणि पोट हे आई आहे. आपल्याला जन्माकरता आईचं शुद्ध पोट असावं लागतं, वडिलाचं बीज शुद्ध असावं लागतं. तर शुद्ध बीजापोटी मग फळे रसाळ आणि गोमटी. बरं का, फळं कशी असावी, रसाळ असावी, आणि पुन्हा कसं असावी, गोमटी असावी. काही काही ठिकाणी रसाळ असतात पण गोमटी नसतात, काही ठिकाणी गोमटी असतात पण रसाळ नसतात, आणि काही गोमटी बी असतात आणि रसाळ बी असतात, आणि काही गोमटी बी नाही आणि रसाळ बी नाही, काहीच नाही. 4 प्रकार पडतात. गोमटी आहेत, रसाळ आहेत, चांगला आहे. काही गोमटी आहेत पण रसाळ नाही, दिसायला चांगली. लिंबाच्या लिंबोळ्या, लिंबाचं झाड असतं ना, त्याला लिंबोळ्या येतात बघा. आता येतात, चालू होतं लिंबोळ्या. त्या लिंबोळ्या बघितल्या की एवढा आनंद वाटतो, वा
द्राक्षासारखं दिसतं पिकलेलं, पिवळ्या जरच लिंबोळ्या, फार छान वाटतं. पण तोंडात घाला बरं. गोमट्या आहेत पण रसाळ नाहीत. गोमट्या आहे पण ते रसाळ फळ नाही. काही फळ रसाळ असतं पण गोमटं नसतं. कोकणामध्ये ते फणस नावाचं फळ आहे. ते बघितलं ना ते कसं दिसतं, ते हे डबरं दिसतं असं, पुढे लंबोकळं, ते पोट असलं, वरी खरमुडं. हे काय गोमटं नाही, म्हणजे चांगलं नाही दिसायला. पण खायला कसं असतं फणस, खायल्यावर गोड लागतो. म्हणजे कसं आहे, गोमटं नाही पण ते रसाळ आहे. काही गोमटं आहे पण रसाळ नाही, आणि काही गोमटंही आहे आणि रसाळही आहे. हापूस आंबा, हापूस आंबा कसा असतो? हापूस आंबा बघितला गोमटा, दिसायला गोड, खायला रसाळ. किती बी शुगर असू द्या, किती शुगर असला तरी तसला आंबा बघितला की शुगरवाला सोडीतच नाही, खाल्ल्याशिवाय ती सोडीत नाही, तो खाऊनच टाकतो. का? गोमटा बी आहे रसाळ बी आहे ना. गोमटा आहे रसाळ आहे, काही रसाळ बी नाही गोमटाही नाही. धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फळ ते दिसायलाही चांगलं नाही, खायलाही कडू आहे, दोन्ही नाही. पण फळ रसाळ आणि गोमट व्हायचं असेल तर त्याच्या काय करावं लागतं, असावं लागतं महाराजाचा प्रथम शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, रसाळ जर आपल्याला फळ होय असायला पाहिजे तर त्याचं बीज शुद्ध पाहिजे आणि पोटसुद्धा शुद्ध पाहिजे. म्हणजे जमीन चांगली असावी लागते, बीज चांगलं असावं लागतं, तवा गोमट आणि रसाळ अशा प्रकारचं चांगली लेकरं आपल्याला जन्मायची असेल तर आईबाप चांगले असावे लागतात. आईबाप चांगली तर लेकरं चांगली. पण गंमत अशी आहे, आई बाप चांगली पण पोरही चांगली जन्मतात असा सिद्धांत आपण जर घेतला या अभंगाप्रमाणे तर आपल्याला काही ठिकाणी वेगळंच आढळून येतं. आई बाप चांगली असतात पण मुलं मूर्ख जन्मलेली असतात. आई बाप चांगले, मुलं मूर्ख आहेत. काही वेळेस मुलं चांगले आहेत पण आईबाप चांगले नाही, आणि काही ठिकाणी आईबापही चांगली नाही आणि पुन्हा पुढे त्याची संततीही चांगली नाही, लेकरंही चांगली नाही.
आईबापही चांगले नाहीत, लेकरंही चांगले नाहीत. लेकरं चांगले आहेत तर आईबाप चांगले नाही. आणि आईबाप चांगले आहेत पण लेकरं चांगली जन्मली नाही. जर आपण विचार केला, कश्यप आहे आणि आदिती, काय दिती आदिती नाही दिती, कश्यप आणि दिती हे महान तपस्वी होते ना. महान तपस्वी कश्यप ऋषी इतके महान तपस्वी होते की त्या ऋषीला इतकी मान्यता आता मिळाली, इतकी मान्यता आहे की जर करता आपल्या काही कार्यामध्ये आपल्याला गोत्र विचारलं जातं. गोत्र म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला आलेला आपला वंश, त्याला गोत्र म्हणतात. मग कार्यामध्ये ब्राह्मण आपल्याला गोत्र विचारतात, तुमचं गोत्र काय, घराण्याचं गोत्र विचारतात. म्हणजे आपण सांगतो मग अमुक ऋषी आहे, वशिष्ठ आहे, अमुक आहे, तो पराशर आहे, ही जी गोत्र आहेत ती त्यांच्यापासून आले. जर गोत्रच माहीत नसेल आपल्याला तर ब्राह्मण काय करतात माहीत आहे का, कश्यप ऋषी गोत्र लावतात. आपल्याला गोत्रच माहीत नाही तर कश्यप ऋषी म्हणून टाकतात. चला, कश्यपाला इतकी मान्यता आहे, इतका तपस्वी आहे, पण त्या कश्यप आणि तिच्या पोटी दितीच्या पोटी जन्मले, काय जन्मले, सगळे राक्षस जन्मले, सगळे राक्षस. कश्यपाचा वंश हा सगळा राक्षसाचा आहे. आणि आपल्याला गोत्र नसल्यामुळं हे लोक आपल्याला कच्च्या पोटी लावतात, म्हणजे आपण राक्षसच. विठ्ठल म्हणून गोत्र माहिती असावं बरं का आपापलं. हां, नाही तर ते लग्नात कश्यप ऋषी लावून टाकतात ते ब्राह्मण. काय कश्यप ऋषी, अरे मी एका ठिकाणी होतो, चांगलं वारकऱ्याचं लग्न, त्या ब्राह्मण म्हणलं गोत्र माहिती, ते म्हणलं माहीत नाही. माहिती आहे कश्यप, मी आपलं राक्षस आहे काय. अरे राक्षसाच्या पोटी जी जन्मल, त्या कश्यपाच्या पोटी जी जन्मली ती सगळी राक्षस. आता आपल्याला कसा सिद्धांत घ्यावा, कश्यप ऋषी ती एवढे मोठे अधिकारी असताना त्यांच्या पोटी राक्षस जन्मली. मग आपण तर म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चांगले आईबाप तर चांगली लेकरं जन्माला पाहिजे, पण लेकरं चांगली जन्मावी तर गर्भाचा संस्कार सुद्धा त्या पद्धतीनं असावा. जर करता आपला संस्कार चुकला तर लेकरं वाईट जन्मतात. आपण संस्कारित राहायला पाहिजे, आपण राहिली पाहिजे. काही वेळेस असं होतं आईबाप चांगली नाहीत पण पोरगा मात्र भाग्यवान जन्मतो, भाग्यवान लेकरं जन्मतात. हिरण्यकश्यपू कसा होता, अरे हिरण्यकश्यपू अगदी वाईट माणूस, देवाच्या विरोधात वागणारा, नवे नवे देवाचं नाव घेतलेलं सुद्धा त्याला चालत नव्हतं हिरण्यकश्यपूच्या. आणि मग त्या राज्यामध्ये सगळीकडे त्याने हुकूम केलेला होता, इथं देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, सगळ्यांनी त्या हिरण्यकश्यपूचं नाव घ्यायचं. हिरण्यकश्यपूचे नाव, देवाचा वैरी, देवाचा विरोध करत होता, पण त्याच्या पोटी प्रल्हादासारखा पुत्र जन्मला. काय गंमत आहे, हिरण्यकश्यपू एवढा वाईट माणूस, देवाला विरोध करणारा, पण असं असताना प्रल्हाद जन्माला कसा, मग शुद्ध बीज कसं म्हणायचं, शुद्ध पोट कसं म्हणायचं, प्रल्हादाला लावायचं कसं. तर त्याला कारण असं आहे, थोडा आपण पुराणात अभ्यास केला म्हणजे कळून येतं. प्रल्हाद जन्माला तो उगत जन्माला नाही, तो वाईट होता खरं, पण त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला झाला. त्याचं कारणच असं होतं की प्रल्हाद जो हिरण्यकश्यपू हा कधी होता, तर हिरण्यकश्यपू कृतयुगामध्ये होता, आहे का नाही. कृतयुगामध्ये हिरण्यकश्यपू होता. हिरण्यकश्यपू कृतयुगामध्ये असताना माणसाला जन्म किती, आपलं आयुष्य किती होतं, 1,00,000 वर्ष.
पुराणात सांगितले कृतयुगात माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. आणि असं वाचलं की आम्हाला वाटतं मी तवाच राहायला पाहिजे होतं. 1,00,000 वर्ष असतं तर काय केलं असतं. तर 1,00,000 वर्ष आयुष्य. पुढे ज्यावेळी द्वापार आलं आपलं त्रेतायुग आलं. त्रेतायुगात आल्यावर 1,00,000 कमी केलं. 1,00,000 म्हणजे 5 शून्य मांडावे लागतात. 1 शून्य काढलं किती राहिलं 10,000 वर्ष राहिलं. कधी त्रेतायुगात. पुढे द्वापार युग आलं त्यातलं 1 शून्य काढलं किती राहिलं 1,000 वर्ष द्वापार युगामध्ये होतं. आता काय आलं कलियुग. आता किती आहे 100. ती बी नो गॅरंटी. मगाच सांगितलं मी. 100 वर्षाची गणना एवढी केलेली आहे. 100 वर्ष. फक्त आता कीर्तन सुटलं माझं. आता सुटलं की सगळी देवाकडे जावा आणि विनंती करा देवाला काय आता शून्य पुसू नको. आता पुसायच्या भानगडीत. आणि पुसलं तर किती राहील 10 वर्ष. 10 वर्षात काय काय करता. जन्मायचं कवा, मोठं व्हायचं कवा, शिकायचं कवा, नोकरी कवा लागायची, बायको कवा करायची, लेकरं कवा व्हायची, त्या लेकराला मोठं कधी करायचं, त्यांना शिकवायचं कधी, हे कधी व्हायचं सगळं आपल्याला. 10 वर्षात काय. त्या काळात 1,00,000 वर्ष होतं हिरण्यकश्यप. आणि तेवढा विषय होतं. पण त्या काळामध्ये एक गंमत अशी होती की त्या काळामध्ये काही वर्ष तपश्चर्याला जाण्याची परंपरा होती. मग कोणी असो, राक्षस असो, मानव असो, कोणी असो, तर त्या काळात आयुष्य जेवढं शिल्लक राहत होतं की त्या काळात तपश्चर्याला निघून जायचं. काही वर्ष जाईल. हिरण्यकश्यप घरात मध्ये सांगितलं. कोण कयादू काय त्याची बाई कयादूला सांगितलं की म्हणले मी आता तपश्चर्याला जातो. निघलो. 12 वर्ष जाणार आहे म्हणले. ठीक आहे. आता 1,00,000 मधनं 12 गेलं तर काय अजून पुष्कळ शिल्लक राहिलं ना. 12 वर्ष तपश्चर्या करता निघाला आहे. चालला ठीक आहे पाठवला. आणि त्यावेळी बायका बी काय म्हणत नव्हत्या. 12 वर्ष का जा नाही तर तिकडं जा काय म्हणत नव्हते. आता पंढरपूरला वारीला जायचं अवघड आहे. वारीला जायचं अवघड आहे. कसं काय आलं नाही महाराज गेल्या वारीला. जरा थोडी अडचण आली. आता कशाची अडचण आली तुला. एवढा एक दिवस जमत नाही आपल्याला निघत नाही. ती 12 वर्ष जायची. त्यावेळेस बाया म्हणायच्या जा जा कल्याण तर होईल आपल्या घराण्यात जावा. 12 वर्षाच्या तपश्चर्या करता हिरण्यकश्यप निघाला. मी कशाकरता सांगतो हे. प्रल्हाद का जन्माला आला. तो तर वाईट होता. मग वाईटाच्या पोटी चांगला पुत्र कसं काय जन्मला. तर त्याचं कारण असं आहे की तो निघाला आणि जाताना काय झालं. एका दगडावर कुणीतरी नारायण असं लिहिलेलं होतं. काय लिहिलं होतं नारायण. ह्यो निघाला दगडावर वाचलं नारायण. आता नारायण म्हणजे ह्याचा कोण शत्रू. तो म्हणला अपशकून झाला. माझ्या वैर्याचं नाव इथं आलं म्हणले अपशकून झाला. मग आत्ता पुढे जाण्यात काही अर्थ नाही. माणसं अपशकून झालं. मांजर आडवं गेलं माघारी फिरतात. मुंगस आडवं गेलं इकडून गेलं का तिकडून गेलं. डावीकडून गेलं की काम होत नाही चला माघारी. काय गंमत होती बरं का. पूर्वी आमच्या गावात बघायचं मी. ही पंढरपूरला वारीला वगैरे निघाली का नाही. पहाटे 4 वाजता निघायची ती. का कुणी बघू नये म्हणून आपल्याला. पाक निघायची तिकडं ते वारीला जायची निघून. पहाटेच्याला जायची. कुणी आडवं येऊ नये कुणी दिसू नये काही करू नये. लोक म्हणतात गागर आडवी यावी हे आडवा यावा. काही प्रथा परंपरा. ते निघून गेलं आणि नारायण हे नाव वाचल्याबरोबर घरला माघारी आलं. काय दोन विचारला हवं म्हणले काय 12 वर्ष म्हणलं 12 मिनिटात घरी कसं काय आला. काय सांगायचं तुला म्हणले काय झालं. अगं म्हणले मी जात असताना मला अपशकून झाला. म्हणले काय अपशकून झाला. अहो त्या धोंड्यावर नारायण लिहिलं होतं. म्हणले काय लिहिलं होतं नारायण. नीट तुम्ही वाचलं नसेल. अगं वाचलंय. काय लिहिलं होतं नारायण. नाही
तसं कसं कोण लिहिते? तसं नसेल. नाही नाही, मी नीट वाचलं, नीट बघितलं का? होय, नारायण. म्हणजे असू द्या, आता जे झालंय ते झालंय, बसा जेवायला. जेवायला बसला, तोंडात घास घालायला लागल्याबरोबर ती म्हणली, खरं सांगा बरं काय लिहिलं होतं? ते मला नारायण. नाही, पण तसं लिहायला नाही पाहिजे. काय त्याच्यात अर्थ होता? खरंच लिहिलं होतं का? खरंच नारायण. काय ती कयादू होती, तिनं जवळजवळ 50 वेळा त्याला तोंडातनं नारायण म्हणायला लावलं. 50 वेळा, खाताना, बसताना, त्याच्यात झोपताना, झोपली संध्याकाळी, सारखं ते नारायण नारायण त्याच्या मुखातून वाक्य आलं. आणि त्यावेळी ती गर्भवती होती, कयादू गर्भवती होती. आणि गर्भवती असल्यामुळं अगोदरच नारदाच्या मुखातून भागवत ऐकला होता. आणि पुन्हा ही आईनं मुखानं नारायण नारायण त्याच्या मनात बोलून घेतलं, हिनं म्हणली. आणि म्हणून त्याच्याकरता गर्भामध्येच असताना तो उपदेश झाल्यामुळं पुढे जन्मला, तो प्रल्हाद जन्मला. त्याचं कारण काय आहे? शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी. फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, हे शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, हो फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमुटी. आईबाप वाईट, लेकरं चांगली. आईबाप चांगले, विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब ही चांगली, त्यांच्या पोटी जन्मलेले निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही लेकरं चांगली. काहीचे असे असतात की आईबापही चांगले नाहीत आणि लेकरंही चांगले नाहीत. पण चांगले आपल्याला जन्मायचं असेल तर त्याच्याकरता महाराज म्हणतात शुद्ध पाहिजे. शुद्ध पाहिजे नव्हे, अशी जर लेकरं जे आहेत त्याच्याकरता त्यांच्या आईबापाला धन्यता देतात की अशी चांगली शुद्ध लेकरं जर जन्मली तर धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता अपोलिया हिता जो असे जागा धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. अपोलिया हिता जो असे जागा धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. धन्य माता पिता. महाराज धन्यता त्या मातेला देतात आणि धन्यता पित्याला देतात. धन्य माता पिता तयाचिया, आई धन्य आणि पिताही धन्य. हे पहा असं आहे, आईबाप धन्य व्हायचं असेल तर मुलं चांगली असावी लागतात. कळलं का? आईबाप धन्य व्हायचं असेल तर मुलगा चांगला व्हावा लागतो. कारण व्यवहारात आणि परमार्थात थोडा फरक आहे. व्यवहारात काय आहे, पित्याचे जे का धन पुत्रा वंशील कोण. पित्याचे जे धन
बापाची प्रॉपर्टी मुलाकडं येते व्यवहारात, पण परमार्थाचा असा आहे आई बाप पुण्यवान धन्यवान कधी होतात, मुलगा पुण्यवान असेल तर आई बाप धन्य होतात. मुलगा पुण्यवान निघाला तर आई बापाला धन्यता, आणि जर करता मुलगा मूर्ख निघाला, आई बाप पुण्यवान असले तरी त्यांना नरकात जावं लागतं. कळलं का? बापाची पुण्याई मुलाकडे येत नाही, बापाची पुण्याई मुलाकडे येत नाही. ज्याचे त्यांनी का आपले आपण करा सोडवण. बापाची पुण्याई येत नाही. संताचे आप्त न होती म्हणा, अगर न होती म्हणा. कसं म्हणायचं तसं म्हणा, तुम्हाला पाठ करायचा. कुणीकडे न जोडा ती. न होती म्हणा, अगर न होती म्हणा, काय म्हणा. उग मोठ्याच्या कुळात जन्मला म्हणून संत झाला असं नाही. त्या घराण्यात जन्मला म्हणजे संत झाला असा नाही. उग म्हणायचं आहे डॉक्टरची बायको डॉक्टरीन, तिला नाडी तपासली. ती काय तिला काय कळतं? म्हणजे डॉक्टरीन बाई म्हणजे तुला काय कळतं काय यातलं? काय कळत नाही. मग डॉक्टरीन बाई कशी? नवरा डॉक्टर म्हणून डॉक्टरीन आहे का नाही? मास्तरची बायको, आणि तिनं टपाल वाचायला आपल्याकडे यायचं. एवढं टपाल वाचून दाखवा बरं. मास्तरीन बाई, हो टपाल वाचून दाखवा. तुम्हाला येत नाही का वाचायला? येत नाही. मग तुम्ही मास्तरीन बाई, नवरा मास्तर. तसा महाराजाचा पोरगा महाराज, त्याला काही नका घेईना. खरं सांगू का, महाराजाच्या पोराला लोकच बिघडवितात. मला चांगलं कळतं, महाराजाच्या पोराला लोकच बिघडवितात. का? ती बारकं असतं आणि ह्यानं म्हणायचं महाराज. आता कवा झाला महाराज की लगे ह्यानी त्याच्या पाया पडायचं. झालं, बिघडलं का नाही जात तिथंच बिघडली जात त्याची. अरे आई बापाची पुण्याई मुलाकडे येत नाही. व्यवहारात प्रॉपर्टी येईल, तुम्हाला संसारात येईल, पण आई बापाची पुण्याई तुमच्याकडे येत नाही. पण तुम्ही पुण्य केलं तर आई बाप धन्य झाल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल तुम्ही आपण मूर्ख जन्मलो, आपले संस्कार चांगले नसेल तर आई बाप पुण्यवान असलं तरी सुद्धा आई बाप पुण्यवान होते. मुलगा मूर्ख निघाला काही वेडवाकडं वागणारा निघाला मुलगा. लगे आईबापाला पुण्यवान आनंदात वैकुंठात स्वर्गात असताना त्यांना म्हणले चला. म्हणले कुठं? चला म्हणले तुम्हाला. म्हणजे कुठं? आम्ही आनंदात आहे ना इथं आईबाप. आम्ही नाही, नरकाकडे चला. म्हणले नरकात कशाला? आम्हाला काय? म्हणले तुमचा पोरगा मूर्ख निघालाय, तो पाप कर्म करायला आहे म्हणून तुम्हाला. ते म्हणले तुम्हाला? हो. कशामुळं? तुम्ही त्याला जन्म दिला म्हणून तो आज पाप करायला लागला, म्हणून तुम्ही जबाबदार त्याला असल्यामुळं अगोदर तुम्हाला वरी जी गेलेली असतात ना त्यांना. आई म्हणली कसं काय? बाप म्हणला मला कसं काय? अहो त्यानं मूर्खपणा केलाय, पण तुम्ही जन्म दिला ना त्याला म्हणून तुम्ही तिकडं. ते म्हणलं बरं आहे. त्यानं पाठीमागं बघितलं, त्याचा बाप होता. ते म्हणला मला आणलं पण आमच्या बापाला कशाला? ते म्हणले तुझ्या बापानं तुला जन्म दिला, तू त्याला दिला म्हणून तुझा बी बाप. अहो बापाचं बाप 7 बाप उभा केलं, 7 पिढ्या, 7 बाप उभा केलं, इकडून 7 आईच्या पिढ्या उभा केल्या. म्हणले का? आता पाप कर्म त्याच्यात झालं की तुम्हाला 7 पिढ्या नरकात घालायच्या. म्हणले 7 पिढ्या. काय वाटलं असेल आईबापाला? वर पुण्यवान माणूस आहे, पण पोरग पापी जर जन्मला असेल आईबापाला काय वाटतं? काय वाटतं माहिती आहे का? अहकटा त्याचे करती पितर, त्याचे करीती पितर, त्याचे करीती पितर, त्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र
कटा त्याचे करती पितर. वरी काय करतात? अरे 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 अरे, काय पोरग जन्मलं, वाह कटा त्याचे करती पितर, वंशी दुराचार पुत्र. बाप म्हणतो, आई म्हणती गळेची नाका गर्भ नव्हेची का वाज. वांज म्हणून मेली असती तरी बरे झालं असतं, किंवा गर्भ गळून पडला असता तरी बरं. असा पुत्र मूर्ख जन्मला. अरे पुत्र चांगला जन्मायचा असेल तर अगोदर आपले संस्कार नीट पाहिजे. आपलं शुद्धत्व असावं लागतं आणि ते शुद्धत्वाचा संस्कार मुलामध्ये घालावा लागतो. हो, जन्मल्यापासून जी काय मदालसा, ज्ञानोबरायच्या काळामध्ये मदालसा नावाची एक स्त्री, पुत्र जन्मला पण त्याच्यावर संस्कार काय केले. जन्मल्याबरोबर एवढं, तिला जवळजवळ 4 लेकरं झाले. मी वाचण्यात आलं 4 लेकरं झाली. आणि 4 लेकरं झाल्यानंतर 3 लेकरं त्यांना उपदेश करून त्यांना बाहेर लावलं, त्यांना वनात लावलं, त्यांना तपश्चर्याला लावलं 4 मुलाला. ते नवरा म्हणायला मदालशेला काय आहे, एक पुत्र राहिला, त्या पुत्राला तरी चांगला उपदेश करते. पुत्र राहिल्याबरोबर त्या पुत्राला ती मदालसा म्हणते, बाळा तू जन्मला, हा जन्म ओखटा रे. हे ओखटा पुत्र घेऊन आलाच, पण खूप त्रास झालेला आहे. मला तुला जन्म देत असताना 9 मास कष्टलाची, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड, तुझी मान अडकली. अकांतू जननी दुःख धाये मोकली. ती मदालसा झोके देत असताना त्या लेकराला म्हणती, मदालसा सोहम जो जो रे बाळा, सोहम जो जो रे बाळा. फार कष्ट झालेलं आहे तुला, पोटामध्ये पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्वी साहे. पोटी भार वाहे, त्या पोटामध्ये तुला वागवलं, ते भार मी सोसलेलं आहे. आणि ती 1 दिवस नाही बाळा, 9 महिने 9 दिवसपर्यंत हे सोसलेलं आहे. मला फार कष्ट झालेलं आहे त्या टायमाला. 9 मास कष्टलाची, 10व्याने प्रसूत झाली, 10व्यानं तू जन्माला, 10व्या महिन्यामध्ये. पण येताना सहज जन्म झाला नाही. मला काय दुःख झालं ते मला माहिती आहे. येताची कर्मजाड, तुझी मान अडकली. अकांतू जननी दुःखदाये मोकली. काय मला त्रास झाला, इतकं दुःख झालं बाळा तुला जन्म देत असताना, खूप मला दुःख झालेलं आहे जन्म. मग आता काय कर, एवढा जन्म झालाय ना, एवढ्या दुःख मी सोसलंय ना तुझ्याकरता, मी एवढं दुःख भोगलंय ना, तर आता काय कर, स्मरे त्या हरिहरा धाई कृष्ण माऊली. का, ज्या जन्माला आला तो जन्म, तो देह कसा आहे, हा देह नाशिवंत. हरे
कीटकाचा बाधा रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बाधा रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा रे हरिहरा शरण जाई गोविंदा 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 रे देवदानसा रे बाळा रे देवदानसा रे बाळा असताना चिंतन, पण गर्भात नंतर जन्मल्यावर सुद्धा आई त्या पाळण्यात लेकराला घालून झोका देत असताना, पाळणा म्हणत असताना हितोपदेश करते. म्हणून माऊलीसारखी, तुकोबरायासारखी, नामदेवरायासारखी सुपुत्र जन्मले. हां, आपली आया किंवा आपल्या बाया ती यूट्यूब काय ते ट्यूबच म्हणतो यूट्यूब, ते यूट्यूब ती मोबाईल ते घेऊन जर बसल्यावर पुढे लेकरू काय करील हो, ते लेकरू काय करील, ते जन्मल्याला लेकरू काय करील. जर त्याला काय करतात काय काय लेकरं बघतो मी स्वानुभव सांगतो. मला बी 7-8 नातू आहेत. हे आया का नाही, उठलं की त्याच्या हातात मोबाईल द्यायचा नाही, फिरव. अहो एवढं 1-1.5 वर्षाचं पोरगं आहे आमच्या पुतण्याचं, आणि ती घेतं ती यूट्यूब लावतं आणि त्यातला खेळ लावी. कसं लावतं कुणाला माहिती, मला कळलं ना याला, आणि त्याला कळत बसतं. असं जर संस्कार मुलाला झाले तर हे जर केलं तर ती मुलं का बिघडणार नाहीत. आणि पुन्हा रडण्यात अर्थ आहे का, पोरगं चांगलं जन्मलं नाही, बघत नाही, बघणारच नाही आणि बघूच नको आई बापाला. आईचा संस्कार पाहिजे मुलाला. बालपणामध्ये जे संस्कार, गर्भात जे संस्कार करतात त्याचप्रमाणे पुढची पिढी निघत असते. संस्कार काय ते मदालसा आहे, पाळण्यामध्ये ती लेकरू घालते आणि तत्व उपदेश काय करते, अगदी अध्यात्मातला उपदेश आहे. अरे बाळा, हा जन्म घेतला तू, ओखटा जन्म आहे. हा देह जे जन्म घेऊन आला ना, हा देह नाशिवंत. काय रे, जो देह जन्माला घेतला तो जन्म काय चांगला आहे का, तो देह चांगला आहे का, ते शरीर चांगलं आहे का, काय म्हणते आई. आणि आपण नुसतंच मोठा मोका घेत बसतो. पण त्याला हितोपदेश देते, ते हितोपदेश. बाळा, अरे हा देह एकतर शाश्वत नाही, हा एकतर नाशिवंत देह आहे. नाश म्हणजे जाणारा आहे. मी मगाशी सांगितलं नो गॅरंटीचा देह, याला काही नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य तो काळ सावधान. असला देह नाशिवंत वस्तू आणली, घेतली, बरं घेतली ना, पण ती चांगली आहे का, वर्ण चांगलं आहे. हा देह नाशिवंत. कसं आहे आतमध्ये, मलमूत्राचा बांधा आहे की नाही. आतमध्ये काय हो, वर्ण गोरा पान. जर माझ्या भाषेत सांगू का तुम्हाला, वर्ण गोरा पान, आत सगळा गुघाण. काय याच्या पोटात आहे आतमध्ये, गुलाबजामन खा नाही तर वाटेल ते का. आतमध्ये दुर्गंधी आहे, घाण आहे. आज दुसरं काय, उगाच तुम्हाला सांगू का, देवानं चर्म घातलं म्हणून ही तर सगळी बसलात. कीर्तनाला उभा राहिलात, मी बसलो कीर्तनाला, मला बसविलं कशा करता, वरी चर्म घातलेले. आणि देवानं जर चर्मच घातलं नसतं तर मला वाटतं या खाडगावच्या कुत्र्याने काय केलं असतं. चर्म जर घातलं नसतं, मी जर गाडीतनं उतरला असतो तर सगळीच माझ्या अंगावर आली, त्या टराटर ओढून खाल्लं असतं. अरे देवानं उपकार केला, वरी चर्म घातले रे, नाहीतर हा कर्म कीटकाचा साधला. रव रव दुर्गंधी अमंगळ. काय उपदेश मदालसाचा, काय मुलेकराला उपदेश. मैनावतीचा काय उपदेश गोपीचंदाला. काय गोपीचंद, काय सुंदर होता गोपीचंद. राजा गोपीचंद राजा होता, कितीतरी त्याचं ऐश्वर त्या राजाचं होतं. हो, आणि त्या राजा मुलगा खाली आंघोळ करतोय, गोरापान सुंदर, इतका सुंदर होता म्हणे, इतकं सुंदर होता बरं का. मी वाचलंय, मला माहीत नाही
इतका सुंदर होता, त्यानं जर पान खाल्लं तर इकडून तिकडं चाललेलं दिसत होतं. मग इतकं सुंदर होतं त्याचं कोरा पान, गोपीचंद राजा. आणि त्याला सगळ्या त्या काळातल्या असल्या, तो फार हौशी माणूस. त्याला अनेक बाया आंघोळ घालायच्या, अत्तरं लावायची, साबणं लावायची. आईनं वरनं बघितलं. आता पोराचं इतकं कौतुक चाललेलं, तिला आनंद वाटायला पाहिजे ना. पण काय आई मैनावती आहे बा, तिनं बघितलं इतकं सुंदर गोमटा आहे आणि रसाळ आहे. गोमटा आहे, फळ रसाळ आहे, पण वाया जाते का. हे गोमटा आहे पण रसाळ आहे, हे वाया जाते. याला कुठेतरी या फळाला कीड लागतेय, हे फळ माझं टाकून द्यायच्या लायकीचं होतंय, काय करावं. मैनावती वर आहे, मैनावती खाली तो गोपीचंद असल्याला बघते आहे. कितीतरी दाशी येऊन आंघोळ्या घालतात, सुंदर स्वरूप आहे, बघते आहे. पण आईला मनामध्ये दुःख वाटलं, एवढा चांगला देह आता पूर्ण जाणार म्हणून तिला वाईट वाटलं. आणि तिला डोळ्यातनं पाणी यायला लागलं, आणि डोळ्यातनं पाणी यायला रडायला लागलं. ते डोळ्यातले पाणी म्हणजे दुःखाश्रू होतं. आणि ते दुःख अश्रू पाणी अशी वर्ण बघत होती. पाणी त्या गोपीचंदाच्या अंगावर पडलं. त्या आई रडलेली, अंतःकरणात दुःख व्हायला, माझा लेकराला इतका सुंदर आहे, इतका चांगला मुलगा आहे, गोमटा आहे, रसाळ आहे, पण वाया जातोय, हे तिच्या लक्षात आल्याबरोबर तिनं वर्ण रडायला लागली. डोळ्यातलं पाणी गोपीचंदाच्या अंगावर पडलं. गोपीचंद आंघोळ करत होता, पण इतकं पाणी ते गरम लागलं की वर्ण पडलेलं पाणी त्याला चटके बसायला लागलेले. तो मला चटके बसायला लागले, इतकं काय कर. डोळ्यातलं इतकं दुःख गरम पाणी आलं. कारण का पाणी यायचं दोन प्रकार असतात, आनंदात येणारं पाणी वेगळं आणि दुःखात येणारं पाणी वेगळं. बघा, दुःखात येतं तेव्हा गरम लागतं डोळ्यातलं पाणी. ते पडलं अंगावर, एकदम पडल्याबरोबर त्याला गरम लागलं. ते म्हणजे कोण आहे, काय झालं म्हणून वर बघितलं, आई आहे. आई रडते आहे. त्याला वाईट वाटलं, काय आई रडते आहे. तसा मातृप्रेमी होता तो, पण परमार्थात नव्हता, विषयात अडकलेला होता. कितीतरी स्त्रिया पुराणात वर्णन केलेलं आहे, त्या सर्व स्त्रियामध्ये राहिलेला हा विषयामध्ये अडकलेला, प्रपंचात अडकलेला. काय करायचं, तिला वाईट वाटत होतं. तो वरी गेला तलवार घेऊन, आई काय झालं, कोण काय बोललं, काय सांग. आई म्हणली, काय नाही, फक्त तुझा देह वाया जातोय, तू वाया चालला, तू व्यर्थ जीवन, तुझं जीवन चाललं, विषयामध्ये बिघडलं तुझं जीवन, तुला काहीतरी देहाचं सार्थक व्हावं. ते म्हणले, सार्थक व्हावं तर काय करावं लागेल, याच्याकरता तुला शरण जाई रे गोविंदा, तुला भगवंताचा साक्षात्कार करावा लागेल, श्री गुरुला शरण जावं लागेल, उद्धार होईल. मैनावतीच्या उपदेशामुळं राज्याचा सगळा त्याग करून जिथं जोग त्या गोपीचंदाने घेतला, ती आई काय आहे, त्या मुलाचं जीवन कल्याण करणार. आणि म्हणून संस्कार मुलावर जे होत असतात ते बालपणामध्ये पहिल्या प्रथम आईनं संस्कार करावे लागतात आणि पुन्हा पित्यानं संस्कार करावे लागतात. त्याच्या बालपणातले संस्कार पारमार्थिकतेनं घ्यावं लागतं. मोठा झाल्यावर शिक्षणाचा जो आहे संस्कार तो वडिलांनी करावा लागतो. मग फळं रसाळ आणि गोमट होतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी विठोबार. पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी विठ्ठल 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 आई बापाची शुद्धता हीच मुलाला संस्कारच करत असते, मुलाला देत असते. म्हणून आज ज्या आकाश महाराजांच्या सुपुत्र आज 1 वर्ष झालं, खरोखर योग चांगला आहे.
माऊलीचं प्रस्थानाचा दिवस आहे, जगद्गुरू तुकोबरायचा प्रस्थानाचा दिवस आहे. अशा ठिकाणी या आकाश महाराजाचं जीवन म्हणजे फार मोठं पारमार्थिक जीवन आहे. कारण माझ्याजवळ जवळजवळ 4 महिने माझ्याजवळ राहिलेले आहेत आकाश महाराज. 4 महिने घरात राहिले होते. त्यांचा अभ्यास ज्यावेळेस जयवंत महाराजाकडून पाठ घ्यायची तर नेहमी मी राहायचा आणि मला एक प्रकारचा त्यांना सारखा मी चिडवत बसायचा. कारण आमची बायको मग देशमुखाची आणि ही देशमुखाची आणि आमच्या मंडळीचं फारच प्रेम म्हणायची. आकाश महाराज फार चांगले आहेत. आकाश म्हणजे कशा देशमुख तशीच असते म्हणलं काय हां विनोदानं म्हणायचं बरं का. पण आकाश महाराजाचा स्वभाव अगदी प्रेमळ अशा प्रकारचा आहे. आकाश आणि कोमल यांच्या पोटी जो सुपुत्र कैवल्य झाला. कैवल्य कैवल्य याचा अर्थ काय? कैवल्य याचा अर्थ मोक्ष. कैवल्य याचा अर्थ मोक्ष. आता कैवल्याचा असणारा तो पुतळा आणि तो कैवल्य मुलगा जन्मला, त्याला 1 वर्ष झालं. खरोखर त्याच्या जन्माच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भगवत नामस्मरणाचे संस्कार व्हावे, त्याच्या कानावर टाळ पकवाजाचा आवाज यावा, भजन कीर्तन व्हावं, ही संस्कार आहे. कारण का आजकाल जगामध्ये फार मोठी गरज आहे संस्कारात. मी ज्यावेळेस अनेक ठिकाणी फिरत असतो तेव्हा बघतो जवळजवळ 60% समाज हा पूर्ण बिघडलेला समाज आहे. 60% समाजाला काही वळण नाही. काय करावं, मी कोण आहे, कशा करता आलो, काय करायचं, काय नाही. उगाचच जन्मतात, उगाचच जगतात आणि उगाचच मरतात. मी म्हणत असतो त्यांना, उगाचच जन्मायचं, उगाचच जगायचं आणि उगाचच मरायचं. त्यांना विचारलं काय चाललं आहे, काय करता, काय नाही चाललं आहे पोटा पाण्याचं. तोंडी असलं खराब करतो ती. अरे चांगलं हसत बोल ना. ते म्हणतं काय चाललं आहे पोटापाण्याचं. पोटापाण्याचं लागतं ना खायला म्हणून काम करतो. म्हणले राबतो. म्हणलं म्हणजे खायसाठी राबतं का? हो म्हणला. मी खातो कशाला उगाच राबायला. म्हणलं राबतो कशासाठी? खायला. खातो कशासाठी? राबायला. खाऊन खाऊन राबून एक दिवस राम बोलो बैराम निघून जातात. जीवनामध्ये काही सार्थकता करू, कारण त्यांना कळत नाही मुख्य जीवन काय आणि अवांतर जीवन काय. मुख्य जीवन काय आणि अवांतर जीवन काय. मुख्य काय अवांतर काय कळलं पाहिजे ना. जेवायला बसल्यावर अवांतर काय आहे, खायला अवांतर काय, मुख्य काय हे कळलं पाहिजे. का लोणचं पापडच खात बसायचं. अरे हे जाण्याकरता ते आहे, त्याच्याकरता हे नाही. आपलं जीवन जे आहे ना, जे संसारिक जीवन आहे हे खरं आपल्या कल्याणाकरता त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. हा प्रपंचाचा उपयोग आपल्या परमार्थाकरता साधला पाहिजे, परमार्थाकरता आला पाहिजे म्हणून करायला पाहिजे. आणि हे संस्कार आपल्याला बालपणामध्येच आपल्याला करावे लागतात. आणि त्या निमित्तानं आकाश महाराजांनी हा जो तो उपक्रम राबवला त्याला खूप मला आनंद वाटायला लागला. वास्तविक जर असं कुठं दुसरीकडं असतं वाढदिवसाला, मी कुठं कीर्तनाला गेलो नसतो, आलोही नसतो. पण म्हणलं आता मलाही वाटणी येताना होतं विचार, आता कीर्तन करायचं म्हणजे काय करायचं, त्याचं काय करावं हे चिंता होती. पण एकदम इथं आल्यावर सुचलं काय कसणार शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गवळी. तुमचे कोमल आणि आकाश महाराज ही एकदम सात्विकते असल्यामुळं तो मुलगा सात्विक व्हावा, त्यानं सात्विकता राहावी, पारमार्थिक व्हावी, चांगला वारकरी व्हावा. मग याच्यापेक्षा दुसरा मी कसा म्हणेन? मी काय म्हणेन का एखादा पोलीस व्हावा आणि दुसऱ्याला मारत जावा असं म्हणेन नाही. हां असं म्हणणार नाही. तर त्याला संस्कार चांगले यावे, पारमार्थिक व्हावा, वारकरी व्हावा, हेच आपल्याला त्याला एक आशीर्वाद आमच्या सद्गुरू माणकोजी महाराज संस्थान आणि माझा आशीर्वाद त्याला देऊन मी सेवेला इथं पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देहदेवाची कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. म्हणा तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती.
तुका म्हणे दोघा म्हणे दादी तुका म्हणे दादी तापदनुषान विश्रांती तापदनुषान विश्रांती मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी थांब विश्रांती थांब विश्रांती मुख्य अमृताची वाणी देह देहात कारणी देह देवा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदिकरून सर्व साधू संतांच्या कृपाप्रसादाने चिरंजीव कैवल्य आकाश देशमुख याच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्याच्याच या जन्मदिनाच्या निमित्ताने परमादरणीय श्रद्धेय सद्गुरू प्रभाकर दादा बोदले महाराज यांची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर हा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या वाढदिवसाला मान्यता आहे का नाही मला त्याचे जास्त इथं उलघडा करायचा नाही, पण एक अगदी महत्त्वाची भूमिका बोलून जायचं आहे की आजकाल वाढदिवस म्हटले की वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वाढदिवस होत आहेत. पण माझ्या अंतःकरणामध्ये एक अशी भावना निर्माण झाली की आपण वाढदिवस निर्माण करत असताना काहीतरी एखाद्या सत्पुरुषाचे आशीर्वाद या वाढदिवसाला लाभावे आणि असे सत्पुरुष नेमकं कोण आपण इथं आणावे अशी अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाल्यानंतर गुरुवर्य दादांचा चेहरा माझ्या समोर आला. त्याचं कारण सांगतो. मगाशी दादा बोलून गेले की ही सेवा गुरुवर्य जयवंत बाप्पा बोदले म्हणजे गुरुवर्य बाप्पांची आहे, पण असं मुळीच नाही. कारण माझ्या अंतःकरणात मी अगोदर दादांना स्थान दिलेलं आहे आणि दादांना स्थान दिल्यामुळे मी पहिल्यांदा बाप्पांकडे गेलो नाही. दादा
गेलोच नाही. मला माहिती आहे काही जरी केलं तरी प्रस्थान होऊन बाप्पाला मी इथं आणलं असतं, पण तरीसुद्धा गुरुवर्य दादांचे आशीर्वाद आमच्या चिरंजीव कैवल्यला मिळावे यामुळे दादांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली. दादांनी चिरंजीव कैवल्यला या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत. मी तर म्हणतो हे दादांचे आशीर्वाद म्हणजे संतश्रेष्ठ श्री मानकोजी महाराजांचेच आशीर्वाद आहेत. हे मानकोजी महाराजांचे आशीर्वाद आज चिरंजीव कैवल्यला लाभलेले आहेत. त्यामुळे इथून पुढचं जीवन कैवल्याचं अगदी समृद्धीचं जावं आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा योग त्याच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. तसं पाहायला गेलं तर मी थोडासा उलगडा करून जातो. आज आदरणीय श्री दादा या ठिकाणी आलेले आहेत. कोणाला काय माहिती असेल किंवा नसेल, पण जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या कालखंडामध्ये एक संत होऊन गेले. त्या संतांचं नाव आहे संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराज. आज तुळजापूरच्या पायथ्याशी धामणगाव नावाचं एक गाव आहे. त्या गावातच त्या संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराजांचा अवतार झालेला आहे. त्या मानकोजी महाराजांच्या परंपरेतील एक 11वे 10वे वंशज परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य दादा आहेत. म्हणजे जवळजवळ आज मी इथं असं म्हणून जाईल जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि मानकोजी महाराजांचे काय संबंध होते हे थोडंसं मानकोजी महाराजांचं चरित्र ऐकल्यानंतरच आपल्या लक्षात येईल. संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराजच इथं प्रगटलेले आहेत. म्हणून सर्वांच्या चरणावरती प्रार्थना करतो की दादांचा आशीर्वाद सर्वांना मिळालेला आहे. म्हणून दादांचा असाच आशीर्वाद कायमचा आमच्या जीवनावरती लाभत राहावा एवढीच ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वासनगावची आहेत, लातूरची सगळी भजनी मंडळ आहेत, आदरणीय सर्व महाराज मंडळी आहेत. सर्वांच्या नामाचा उल्लेख करत नाही, कारण त्यांच्या नामाचा उल्लेख यामुळं करत नाही त्यांचे संपूर्ण नाव मी माझ्या हृदयामध्ये ठेवत असतो. मग हृदयातले नाव तोंडावाट बाहेर आणणार नाही. म्हणून सर्वांच्या चरणावरती हे माझं भालचंद्र ठेवतो. आणि कीर्तन सेवा या ठिकाणी समाप्त झाली. यानंतर काय असेल ते आधुनिक पद्धतीनं थोडासा वाढदिवस या ठिकाणी साजरा होईल. आदरणीय श्री परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य दादांचं संतपूजन या ठिकाणी करण्याकरिता मी आपल्याच या लातूरचे अगदी नामांकित डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरांचं नाव आहे आदरणीय श्री भांगडिया डॉक्टर साहेब. ते या ठिकाणी कैवल्याला आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की दादांचं पूजन त्यांनी या ठिकाणी करावं. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री बोधराज महाराज की जय. डॉक्टर साहेब नारळ प्रसाद द्या. नारळ द्या हातामध्ये.